नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओत नागेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करणार आहोत। तसेच मुंबईपासून नागेश्वर ज्योतिर्लिंगला कसे जायचे ते पाहणार आहोत। नागेश्वर ज्योतिर्लिंगपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे द्वारका। जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर द्वारकासाठी सौराष्ट्र मेल ही मुंबई सेंट्रलवरून रात्री 9 वाजता सुटते। ती ट्रेन तुम्हाला दुसऱ्या दिवशी साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान द्वारकाला पोहोचवते। द्वारकापासून नागेश्वर ज्योतिर्लिंगचे अंतर साधारणतः 17 किलोमीटरचे आहे। तुमच्याजवळ दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही बाय रोडसुद्धा जाऊ शकता आणि तिसरा ऑप्शन म्हणजे विमानाने। जर तुम्ही विमानाने गेलात तर सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे जामनगर। जामनगरपासून नागेश्वर ज्योतिर्लिंगचे अंतर साधारणतः 130 किलोमीटरचे आहे। तिकडनं तुम्हाला प्रायव्हेट बसेस किंवा प्रायव्हेट टॅक्सीसुद्धा भेटू शकते। द्वारकाला पोचल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम हॉटेल बुक केले, तिकडे फ्रेश झालो आणि सर्वात आधी द्वारकाधीशचे दर्शन घेतले। द्वारका मंदिर भक्तांसाठी दुपारी 1 ते 5 दरम्यान बंद असते। साधारणतः 4:30 पासून ते चालू करण्यात येते। द्वारकाधीशचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूचा परिसर थोडा फिरलो। मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हलचे ठिकठिकाणी दुकानं दिसून येतील। तिकडे तुम्हाला प्रत्येकी 220 ते 250 प्रमाणे द्वारकामधील प्रमुख पर्यटन स्थळे फिरवण्यात येतात। त्यामध्ये असतील नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, शिवराजपूर बीच, रुक्मिणी मंदिर टेम्पल, भडकेश्वर महादेव। ही बस दररोज सकाळी 7 ते 7:30 वाजता द्वारकापासून निघते। तुम्ही द्वारकाधीशचे दर्शन घेतले आणि बेट द्वारकाला जाऊन दर्शन नाही घेतले तर तुमची वारी ही अपूर्ण मानली जाते। त्यामुळे तुम्ही बेट द्वारकाला नक्की गेले पाहिजे। आम्हीसुद्धा त्या पॅकेज थ्रू आलो होतो। आम्हाला प्रत्येकी 220 रुपये पडले होते। चला तर नागेश्वर मंदिराचा थोडक्यात इतिहास पाहूया। प्राचीन कथेनुसार सुप्रिय नावाचा एक वैश्य महादेवांचा भक्त होता। तो नेहमी महादेवांच्या भक्तीमध्ये लीन होता। एकदा सुप्रिय नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारुक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले। कारागृहात राहून सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात लीन होता। दारुकला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने सुप्रियला महादेवाची भक्ती न करण्यास सांगितले, परंतु सुप्रियेने त्याचे काही ऐकले नाही। त्यानंतर क्रोधित दारुकने आपल्या सेवकांना सुप्रियेचा वध करण्यास सांगितले। राक्षसाच्या सेवकांना पाहून सुप्रिय त्यांना न घाबरता महादेवांच्या भक्तीमध्ये लीन राहिला। सेवक कारागृहात पोचतात तेथे एका ठिकाणी महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियेला पाशुपतास्त्र दिले। सुप्रियाने त्या अस्त्राने दारुक राक्षस आणि त्याच्या सर्व सेवकांचा वध केला। मृत्यूपूर्वी दारुक मुक्तीसाठी महादेव आणि पार्वतीकडे प्रार्थना करू लागला। त्याची प्रार्थना मान्य करून महादेवाने लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।